सभापती महोदय, मंत्री महोदयाची सुद्धा जशी आमची पोट तिडक आहे तशी त्यांची पण आहे, पण त्यांच्या जरा मर्यादा आहेत. त्यांना खूप वाटतं की या शाळांसाठी काहीतरी करावं, काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, परंतु राज्यमंत्री असल्यामुळे थोडंसं त्यांना अडचण येते, आम्हाला जाणीव आहे. मंत्री असतात. परंतु सभापती महोदय, की या राज्यातल्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण देण्याचं काम या संस्था करतायत. जे काम सरकारला करायला पाहिजे होतं ते काम या संस्थांनी एक सामाजिक भावनेतून हातामध्ये घेतलं. आणि आज सभापती महोदय, आपण अनुदान कशाला देतोय? फक्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाला देतोय. शाळेला कुठले आपण अनुदान देत नाही. आणि हे वेतन अनुदान सुद्धा आपण सरळपणाने प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर हे वेतन जातं सभापती महोदय. त्यामुळे कुठलाही शाळेचा त्याचा कसलाही संबंध नाही, हे आपल्याला पण ज्ञात आहे. वेतनेतर अनुदान कशासाठी आहे की त्या शाळांना त्यांचं लाईट बिल असेल किंवा त्यांनी वर्षभरामध्ये जे काही बाबी शासनाने ठरवून दिल्यात की वर्षभरामध्ये शाळेमध्ये कोण्या प्रकारे कोणत्या बाबीवर किती खर्च करावा, त्या बाबीवर मग ते खडू असेल, फळा असेल, स्वच्छता असेल, शैक्षणिक साहित्य असेल, या सगळ्या तुम्ही खरेदी करता यावं, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून साठी हे वेतनेतर अनुदान आपण देतो. ते पहिलं 12% होतं. 12% मध्ये त्या वर्षातल्या एकूण वेतनाच्या 12%. परंतु मध्ये ते थांबवण्यात आलं. संस्था चालक महामंडळाने राज्यभर शाळा बंद आंदोलन केलं. आम्ही सुद्धा सगळ्यांनी पाठिंबा दिला. सरकारला नमतं घ्यावं लागलं. सरकारनं याच्यावरती बसून निर्णय घेतला आणि नवीन धोरण ठरवलं की वेतनेतर अनुदान 4% आणि इमारत भाड्यापोटी 1% असं एक कन्सॉलिडेटेड म्हणजे एकत्रितपणाने 5% हे वेतनेतर अनुदानाचा देण्याचा निर्णय घेतला. ते आम्ही स्वीकारलं, संस्था चालकांनी स्वीकारलं, आपण पुढे चाललो. पण आज सुद्धा मंत्री महोदय आपण कबूल केलं इथं की आता 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद केली? 268.99 म्हणजे जवळपास 269 कोटी रुपये तरतूद करून सुद्धा ही रिलीज केली का? नाही केली. आज कालच मी माहिती घेतली, याच्यातला एकही पैसा आपल्याकडून खाली गेलेला नाहीये. म्हणजे तो 31 मार्चला किती दिवस राहिले? 20 दिवस राहिले. म्हणजे तो 20 दिवसात हा पैसा शाळांना मिळणार नाही. म्हणजे हेही वर्ष तसंच जाणार आहे कोर्ट मंत्री महोदय. आणि दुसरं काय, वेतनेतर अनुदान आपण कुणाला देतो? 100% ज्या शाळा अनुदानावर आल्या त्यांना आपण हे वेतनेतर अनुदान देतो. आता 8 नंतर सुद्धा शाळा 100% वेतन आलेले आहेत. त्याच्यानंतर तर कुठली शाळा आली नाही 100%वर. त्याच्यामुळे या शाळांना देणं सुद्धा कायद्यानं बंधनकारक आहे. त्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्यामुळं आपण जे आता या ठिकाणी म्हणलेलं आहे की आम्ही याचा पुनर्विचार त्या ठिकाणी करणार आहोत, ही जरी चांगली बाब असली तर ती लवकर केली पाहिजे मंत्री महोदय. कारण जेव्हा शाळा संस्था चालक महामंडळाने सभापती महोदय शाळा बंद आंदोलन केलं, म्हणजे या राज्यातल्या जर शाळा बंद ठेवल्या तरी शासनाची नामुष्की होईल. आम्हीच त्यांना विनंती केली की असा निर्णय घेऊ नका, सरकार आपल्या बाजूने आहे. तेव्हा किमान आता पुढील शैक्षणिक सुरू व्हायच्या आत हा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. कोणता? एकतर हे मागचं थकीत अनुदान देणं हा निर्णय घ्यावा लागेल आणि 8 नंतर ज्या शाळा 100%वर वेतनावर आलेल्या आहेत वेतन अनुदानावर त्यांना सुद्धा हे 4+1 5 प्रमाणे वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि तो सुद्धा कोणत्या वेतन आयोग, आता कोणत्या वेतन आयोग चालू आहे मंत्री महोदय? 7वा चालू आहे. 8वा यायचा आहे, अजून 7वा लागू आहे. ते 7व्यावर तर द्यावं लागेल ना मंत्री महोदय. शेवटी आपण जी बाब कायद्याने स्वीकारली ती तर कायद्याने करू शकतो आपण 5व्यावर देतोय. आता दरवर्षी महागाई वाढते. आताच आमच्या सरकारने सांगितलं महानगरपालिकेचे कर वाढतायत, पाणीपट्टी वाढते. आज संभाजीनगर सारख्या, पुण्यासारख्या, अमरावती सारख्या शहरामध्ये आज आपल्याकडे सुद्धा एवढी मोठी संस्था आहे. आपल्या विदर्भामध्ये कोणती? विदर्भामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था शिवाजी शिक्षण. आमच्याकडे बाजूला बसलेत आमचे सहकारी. सर्वात मोठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे, पुण्याला रयत आहे. ह्या सगळ्या संस्थांनी आज एवढं इन्फ्रास्ट्रक्चर मंत्री महोदय त्याला किती आहे? हजारो कोटी रुपये आपल्याला लागले असते, ते या संस्थेने घातलेले आहेत. ही जाणीव आपल्याला आहेच मनामध्ये. तुम्हाला ते वाटते की नाही मी केलं पाहिजे, पण जी काय अडचण आहे ती दूर करणं सुद्धा राज्याचा मंत्री म्हणून आपलंच काम आहे. त्यामुळे मंत्री महोदय आपण संस्था चालक महामंडळ यांना बोलवा, आम्ही येऊ
आणि याच्यामध्ये बसून आपल्याला काहीतरी सर्व का याचा मतिदार्थ काय की मराठी शाळा आपल्याला टिकवायच्या, त्या टिकल्या पाहिजेत आणि त्या चालल्या पाहिजेत, नाही त्या सगळ्या कोलमडून जातील मंत्री महोदय. माझी आपल्याला विनंती आहे की एकतर आपण नियमानुसार कायद्यानुसार जे स्वीकारलंय, जसजसा वेतन आयोगाशी आपण सांगड घातलेली आहे, त्यामुळं आणि वेतनाचं अनुदान आपण असंच 5% देतो का नाही, ऑडिटेड स्टेटमेंट घेऊन त्या संस्थांनी किती खर्च केला याचा ऑडिटेड स्टेटमेंट तपासून आपण हे वेतन अनुदान देतोय. आपण काय 5% समजा 10,000 20,000 किंवा 2 लाख रक्कम आली म्हणून लगेच देत नाही, ती सगळी तपासणी करून त्याचं मूल्यांकन करून आपण हे वेतन अनुदान त्या शाळांना देत असतो. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला आता 7व्या वेतन आयोगानुसार हे 4% अधिक 1% इमारत भाडं असं 5% वेतनाचं अनुदान देण्याचा निर्णय आम्ही लवकरच करू. अशा प्रकारचं उत्तर आमचे कान ऐकण्यासाठी आतुर आहेत, तेव्हा असं येणं अपेक्षित आहे. जरी आपली अडचण आम्ही समजावून घेतोय, आपण जे आपले संबंध चांगले असल्यामुळं आपल्या मनात काय चाललंय आम्हाला कळतंय, पण सभापती महोदय की निश्चितपणानं याचा ठोस निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. तेव्हा मंत्री महोदय बैठक घेऊन आपण याच्यातला तोडगा काढणार का, हा माझा अतिशय स्पेसिफिक आणि मुद्देसूद प्रश्न आहे.